कर्जत तालुक्यामध्ये 26, 27, 28, 29, 30 मार्च दरम्यान महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद यांच्या मान्यतेने महाराष्ट्र केसरी स्पर्धा जी होणार आहे त्या बाबतीतली माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद ही महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद यांच्या माध्यमातून आज इथं घेतली गेली। या परिषदेमध्ये नाही तर या पत्रकार परिषदेमध्ये मी येण्याचं कारण कर्जत जामखेड मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून त्या पवित्र भूमीचं लोकप्रतिनिधित्व करत असताना तिथे ही स्पर्धा व्हावी अशी विनंती मी कुस्तीगीर परिषदेला केली होती। त्याला मान सन्मान देऊन आमच्या विनंतीचा त्या ठिकाणी विनंती स्वीकारली आणि कर्जतमध्ये ही महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुढच्या महिन्यामध्ये होणार आहे। आज या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सर्वांशी चर्चा करण्यासाठी कुस्तीगीर परिषदेचे पदाधिकारी उपस्थित आहेत। कुस्ती क्षेत्रामध्ये ज्यांचं कार्य खूप मोठं आहे असे बाळासाहेबजी लांडगे साहेब इथे उपस्थित आहेत। तसेच सर्जेरावजी शिंदे साहेब उपस्थित आहेत। त्याच्याच बरोबर सुरेशजी पाटील काका पवार इथे येतील। अहिल्यानगर जिल्ह्याचे परिषदेचे अध्यक्ष वैभवजी लांडगे या ठिकाणी उपस्थित आहेत। अनेक इतर मान्यवर आज या परिषदेसाठी उपस्थित आहेत। मी फक्त सुरुवात करून देतो, त्यानंतर आपले जर काही प्रश्न असतील परिषदेच्या बाबतीत आणि या कुस्तीच्या बाबतीत परिषदेचे सर्व मान्यवर त्या ठिकाणी उत्तर देतील। महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद ही 1953 ला स्थापन झाली। कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांनी या परिषदेसाठी खूप मोठं कार्य त्या ठिकाणी केलं आणि त्यानंतर आदरणीय पवार साहेब अध्यक्ष झाले। पण कुस्तीच्या बाबतीत बोलायचं झालं तर पार महाभारत पासून कुस्ती चालत आलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी राजे तसंच छत्रपती शाहू महाराज यांनी सगळ्यांनी कुस्तीसाठी खूप काही केलेलं आहे। नंतरच्या काळामध्ये चव्हाण साहेब असतील, आदरणीय पवार साहेब असतील, मोहोळ साहेब असतील, अनेक असे मान्यवर आणि कुस्ती क्षेत्रामध्ये काम करणारे हे सर्व पदाधिकारी तसंच पूर्वीचे महाराष्ट्र केसरी आणि कुस्तीसाठी खूप लोकांनी खूप काही केलेलं आहे। त्यामुळे ही परिषद 70 वर्षापासून कुस्तीच्या हितासाठी काम करत आलेली आहे। महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा ही परिषद गेले 70 वर्ष घेत आलेली आहे आणि यांच्याच माध्यमातून कर्जतला सुद्धा पुढच्या महिन्यामध्ये ही स्पर्धा त्या ठिकाणी होणार आहे। याच्यात फक्त झालं एवढंच की अहिल्यानगरमध्ये काही दिवसांपूर्वी दुसरी जी संघटना आहे जी 2 वर्षापूर्वी स्थापन झाली, कदाचित धर्मदायकडे त्यांचं नोंद नसावी कारण का ती एक कंपनी आहे अंडर सेक्शन 8 असं आम्हाला कळतंय। काही हरकत नाही। आदरणीय पवार साहेबांचं नेहमी हेच म्हणणं आलेलं आहे की काही करा पण राजकारणामध्ये खेळामध्ये राजकारण आणू नका। अहिल्यानगरमध्ये थोड्या दिवसांपूर्वी जी स्पर्धा झाली त्याच्यामध्ये राजकारण झालं असं अनेक लोकांचं त्या ठिकाणी मत आलं। टीव्हीवर सुद्धा आणि जे व्हिडिओ आपल्या सर्वांसमोर आले त्याच्यामध्ये सुद्धा पैलवानांवर अन्याय झालेला आपण सर्वांनी तिथं बघितला। तो अन्याय होत असताना जेव्हा टीव्हीवर आम्ही बघितलं तेव्हा एक कार्यकर्ता म्हणून मी फक्त विनंती व्यक्त केली परिषदेकडे की जर आपल्याला अशी स्पर्धा महाराष्ट्र केसरी स्पर्धा जी गेले 70 वर्ष तुम्ही आयोजन करता ती जर तुम्हाला करायची असेल तर आमच्या पवित्र भूमीमध्ये करावी आणि त्यांनी त्याला मान्यता दिली। त्यानंतर आमची एक बैठक झाली आणि आज ऑफिशियली तुमच्या सर्वांच्या समोर ही स्पर्धा कशी होणार आहे, कशा पद्धतीने याच्यामध्ये रूल्स रेग्युलेशन असणार आहे हे परिषद या ठिकाणी सांगेल। त्यामुळे याच्यामध्ये राजकारण बाहेर ठेवून आम्ही सर्वजण ही स्पर्धा घेणार आहोत। या संघटनेमध्ये सुद्धा विविध पक्षाचे लोक पदाधिकारी म्हणून आहेत, पण सगळ्यांचं मत आलं की कुस्तीमध्ये कुठेही राजकारण आलं नाही पाहिजे। जर याच्यामध्ये राजकारण आलं आणि याच्यामध्ये महाराष्ट्र केसरी या नावाचं जर कुठेतरी बदनामी त्या ठिकाणी झाली
तर याच्यापूर्वी ज्यांना ज्यांना महाराष्ट्र केसरी मिळालं, आत्ता ज्यांना मिळालं आणि उद्या ज्यांना मिळेल, या सगळ्यांचं कुठंतरी भवितव्य डोक्यात येऊ शकतं. तर ह्या सगळ्या लोकांनी कुस्तीसाठी खूप काही केलेलं आहे आणि पैलवान काय सहज बनत नसतो. लहानपणीपासून लाल मातीमध्ये तिथं लढावं लागतं, घाम गाळावा लागतो, मान सन्मान त्या मातीला द्यावा लागतो, मगच कुठंतरी कुस्तीचा एखादा पैलवान त्या ठिकाणी तयार होत असतो. आणि ह्या सगळ्यांनी त्यासाठी खूप काही केलेलं आहे. तर मी फक्त आयोजन करतोय कर्जत जामखेडकरांच्या वतीने. तिथे असणारे आमचे सर्व कुस्तीचे तालुकाचे प्रमुख असतील ते मला तिथं मदत करणारे, जिल्हा अहिल्यानगर हे त्या ठिकाणी पुढाकार घेत आहेत आणि परिषदेला आम्हाला तिथं परवानगी दिलेली. नियोजन जे आहे ज्याच्यामध्ये सगळे नियम असतील, कशा पद्धतीने ही स्पर्धा व्हावी, याच्या पद्धतीने पंच कुठले घेण्यात यावेत, कशा पद्धतीने तिथं पारदर्शकता आणता येईल, कॅमेराच्या समोर कशा काही गोष्टी होणार आहेत आणि जे काही रूल्स अँड रेग्युलेशन ते सर्व परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी तिथं बघितले जातील. त्यामुळे आम्ही आयोजन करतोय, पण नियोजन हे परिषद त्या ठिकाणी करणार आहे. कारण 70 वर्षाचा अनुभव या लोकांकडे तिथं आहे. अहिल्यानगर या पवित्र भूमीला अजून एकदा संधी मिळालेली आहे की राजकारण विरहित कुस्ती कशी घ्यायची हे कर्जत जामखेडमध्ये परिषदेच्या माध्यमातून जी महाराष्ट्र केसरी घेतली जाणार आहे तिथं त्या ठिकाणी आपल्या सर्वांना बघायला मिळणार आहे. योगायोग असा की त्याच वेळेस म्हणजे 26 ते 30 तारखेला तुकोबरायांच्या पवित्र पादुका या पहिल्यांदाच अहिल्यानगर भूमीमध्ये येत आहेत आणि त्याच वेळेस आपली ही स्पर्धा महाराष्ट्र केसरी कर्जतमध्ये होणार आहे. म्हणजे पवित्र पादुका आणि पवित्र हा जो खेळ आहे मातीचा खेळ, या दोन्ही गोष्टी एका वेळेसच तिथं होणार आहे. आश्चर्यजनक असं आहे की आता आपण बोलत आहोत, ज्या दिवशी त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्याच दिवशी परिषदेला राज्य सरकारचं पत्र आलं आहे की छत्रपती अवॉर्डसाठी तुम्ही तुमचे नावं कळवावीत. त्याचा अर्थ ते फक्त हवेत गोळ्या झाडत आहेत आणि त्यात ते राजकारण करत आहेत. इथं जे आहे खऱ्या अर्थाने गेले 70 वर्ष ही परिषद इथं कुस्ती घेत आलेली आहे. आणि ते जे म्हणतात 37वं का 38वं, आता तुम्ही 2 वर्षापूर्वी तुमचा जन्म झालेला आहे आणि डायरेक्ट 38वं तुम्ही 66वं महाराष्ट्र केसरी कशी घेणार. त्यामुळे जे काय पालतत्व आहे ते परिषदेचं आहे, ते मध्येच घुसून आता हे बाळ आमचं आहे असं कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे.